मैत्रिणी, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की सगळ्या लेडीजला प्रश्न पडतो की संध्याकाळी जेवायला काय बनवायचं, सकाळी जेवायला काय बनवायचं. पण माझा प्रश्न माझ्या मुलांनी सॉल्व केला आहे. मी बनवणार आहे मसाला भात आणि दह्याची कढी. चला मग आज बनवूया आपण मसाला भात. चला त्याची रेसिपी बघूया. चला, मसाला भात बनवण्यासाठी आपल्याकडे वाटाण्याच्या शेंगा आहे. आपण त्याचे दाणे काढून घेऊया आधी. चला आपण तांदूळ भिजू घालून देऊया, कारण की माझे भाजीचं सगळं चिरेपर्यंत माझे तांदूळ भिजून जातील. कारण की तांदूळ भिजल्यानंतर थोडं म्हणजे भात थोडा मऊ छान लागतो, नरम नरम. चला आपण तांदूळ भिजू घालून देऊया आणि बाकीचे काम करूया, म्हणजे भाजी वगैरे चिरून घेऊया. चला, मसाला भाताला लागणारं साहित्य: फुलकोबी, आलू, गाजर, मिरची, टमाटे, लसूण आणि पनीर, हे सगळे मसाले आहे आपले. आणि शेंगदाणे, सोयाबीन वडी आणि आपलं ओले वाटाणे आणि कढीसाठी दही. चला आपण सगळं चिरून घेऊया आता. बघा, थंडी सुरू आहे म्हणून भात शिजवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं आहे. कारण की थंडी आहे तर कसं भात गारेजल्यासारखा होतो, म्हणून मी पाणी पहिलेच थोडंसं कोमट गरम करून घेते भातामध्ये टाकायसाठी. चला, गाजरला आधी किसून घेऊया आपण. गाजरला किसून घेतलं आहे. आता आपण त्याला चिरून घेऊया. त्याला लंबे लंबे चिरून घेऊ आपण. एकाचे दोन करायचे. बघा, गाजर चिरला आहे. आता आपण फुलकोबी पण चिरून घेऊया. फुलकोबीला बारीक नाही चिरायचं आहे, मोठेच पीस ठेवायचे आहे त्याचे. ते शिजल्यावर पूर्ण पिघलून जातं ना, म्हणजे घेऊन जातं, नरम होईल पूर्ण. म्हणून आपण त्याला मोठेच ठेवूया, नाही का. त्याची साईज मोठीच ठेवूया. आधी बघून घेऊया त्याच्यात काही वगैरे आहे, अड्या वगैरे राहते ना, अड्या चेक करून घेऊया. मी तसं बघूनच घेतली ना, घेतानीच व्यवस्थित बघून घेतली. थोडी दिसून नाही राहिली आहे मला. फुलकोबी झाली आहे. आलू चिरून घेऊया आता. आलूला पण मोठे मोठे चिरून घेऊ. मोठे मोठे चिरून घ्यायचं आहे. चार लोकांसाठी जास्त नाही लागत. चला, आलू पण झालंय. आता आपण याला धुवून घेऊया सगळं पाणी टाकून. बघा, पाणी टाकून धुवून घेऊया. मिरची, बघा, मिरची पण चिरून घेऊ आपण. टमाटे पण चिरून घेऊया. चला, मिरचीचे पण 2 भाग करून घेऊया. झाली आपली मिरची. आणि टमाट्याला पण बारीक चिरून घेऊ. टमाटे पण बारीक झाले आहे. बघा, टमाटे पण बारीक झाले. मिरची पण 2 तुकडे झाले आहे. आता हा सगळा कचरा आपण उचलून घेऊया. चला, लसूण पण शिजवून घेऊ. लसूण मिक्सरमध्ये ना बारीक करताना मी त्या छोट्याशा पॉटमध्येच बारीक करून घेणार आहे. हर गोष्टीला मिक्सर नाही लावू शकत ना, बारीक बारीक गोष्टीला, आहे की नाही. म्हणून आता मी
त्या पॉटमध्येच मी हातानेच बारीक करून घेणार आहे. लसण, मिरची, जिरं याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे मी आता. लसण पण झालं आहे माझं शिजून. चला, मिरची, जिरं आणि लसण टाकलाय, आपण सगळं बारीक करून घेऊ. झालाय बारीक. चला, याच्यातच ओले वाटाणे टाकून देऊया सगळे. चला, आता तेल टाकूया. पहिले गॅस चालू करूया. गॅस चालू करून घेते मी. गॅस चालू झालाय. आता टाकूया तेल. चार चम्मच टाकलाय तेल. तेल गरम होऊ देते आता मी. तेल गरम झालं आहे. आता टाकूया आपण मोहरी. मोहरी फुटायला लागली की टाकू काळे मिरे. मिरे फुटायला लागले. आता सगळे मसाले जे आहेत ते सगळे एक एक मसाले मी टाकून देणार आहे आता. काळे मिरे टाकले आहे, दालचिनी, तेजपान, सगळ्यांना त्याचा सुगंध येऊ द्यायचा. आता जे लसण, जिरं, मिरचीची पेस्ट केली आहे बारीक, ते टाकायची त्याच्यामध्ये. थोडी मिरची चिरली आहे, ते मिरची चिरलेले टाकून देऊ. आता टाकूया तिखट. तिखट टाकत आहे मी 2 चम्मच, 2 ते 2.5 चम्मच. हळद, मीठ, फिरवून घेऊ. फिरवून घेत आहे मी. त्यानंतर गरम मसाला थोडा मी वरतून टाकणार आहे. आता टाकूया टमाटे. आता सगळ्या भाज्या धुतल्या आहे मी. याच्यात सोयाबीन वडी, वटाणे, शेंगदाणे, फुलकोबी, आलू, गाजर हे सगळं धुतलं आहे मी. आता ते सगळं याच्यामध्ये टाकून देऊ आपण. आता सगळ्या भाज्या फिरून घेऊया. सगळ्या भाज्या टाकल्या आहे मी. सगळ्या भाज्या टाकल्यानंतर त्यानंतर टाकूया पनीर चिरलेलं आहे ते टाकून देऊया. कारण फिरवताना ते फुटून गेले असते नाही का, फुटून गेले असते म्हणून पनीर. सगळ्या भाज्या झाल्या. थोडी कस्तुरी मेथी आहे, कस्तुरी मेथी टाकून घेऊ वरून.
एकदा फिरून घेऊया. तांदळाला धुतलं आहे मी, भिजवून ठेवले होते तांदूळ. आता ते आपण याच्यामध्ये टाकूया. फिरून घेईल मी आता थोडं. सगळं एकत्र करून छान फिरून घेऊ आपण. जे मी फिरून घेत आहे. छान सगळं एकत्र हे झालं आहे मिक्स. आता याच्यात टाकूया आपण पाणी. पाणी टाकलं आहे मी. झालं आहे सगळं. आता आपण लावून घ्या झाकण. आता टाकते मी थोडा सांबार, नंतर झाकण लावून घेऊया. सांबार टाकत आहे मी. भातामध्ये सांबाराची चव आली पाहिजे म्हणून मी थोडा सांबार आधी टाकला आहे. भात शिजल्यानंतर मी सांबार अजून नंतर टाकणार आहे. त्याच्यावर काळा मसाला टाकून घेते वरतून. आता आपण झाकण लावून घ्या. आपलं पूर्ण काम झालंय. आता आपण झाकण लावून घेऊया. बघा आता मी झाकण लावून घेते. आता मी झाकण लावलेलं आहे. आता त्याला 2 शिट्ट्या होऊ देऊ, नंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता कढी बनवूया आणि पुदिन्याची चटणी बनवूया. आता मी कढीची तयारी करते, कढी बनवायची तयारी. झाला आपला मसाला भात तयार. हे बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.